हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? आय होप की स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल. तर सकाळचे 6:15 वाजलेत आणि तरीसुद्धा इतका अंधार आहे, काहीच दिसत नाही आहे. तर ब्लॉगची सुरुवात सकाळच्या डब्यापासून करते, कारण मुलांच्या शाळा लवकर आहेत आणि प्रेमची शाळा तर 12वीच्या परीक्षा चालू आहे, त्याच्यामुळे त्याची शाळा तर तेव्हापासून लवकरच आहे, सकाळची 12वीच्या परीक्षा संपेपर्यंत. आणि श्रीची शाळा जी आहे ती उन्हाळा असल्यामुळे उन्हाळा सुरू झाल्यामुळे सकाळची केलेली आहे टायमिंग 7:30 वाजता. रेग्युलर त्याची सकाळी शाळा असणार आहे आणि दोघांच्या शाळा तर सकाळच्याच आहेत, तर त्यामुळे दोघांच्या शाळा सकाळच्या आहेत, त्यामुळे मग डब्याला वेगळं काय करायचं. आधी कसं व्हायचं की सकाळची शाळा आठवड्यातून एकदा असायची, म्हणजे शनिवारची फक्त सकाळची शाळा असायची 7:30 वाजता. तर मग आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वेगळं काहीतरी डब्याला करून द्यायचे, म्हणजे शनिवारचं सकाळी शाळा असल्यामुळे वेगळं काहीतरी करून द्यायचे. पण आता कसं की रोज सकाळी शाळा असणार आहे, तर त्यामुळे रोज वेगळं काय करणार. आणि नेहमीचं मग चपाती भाजी तर ती पण करायची असतेच, वेगळं काही करायचं असेल तरीसुद्धा. मग आणि आता 4-5 दिवस झाले मी शाळेतून आणायला जात आहे. 11:30 वाजता मला जावं लागतं बसने, आणि बसची टायमिंग आहे ती खूप म्हणजे उशिरा आहे, म्हणजे खूप वेळानं बस येतात. तर त्यामुळे सगळं म्हणजे ॲडजस्ट होत नाही. रोज नाश्ता आणि चपाती भाजी डब्याचं पण वेगळं आणि नाश्ता वेगळं असं होत नाही. तर त्यामुळे रोज आता चपाती भाजी त्यांना देते. आणि 11पर्यंत मला सगळं घरातलं आवरून आणायला पण जायचं असतं, आणि 11पर्यंत घरात सगळं आवरून जायचं मी प्रयत्न करते, कारण मग आल्यानंतर यायला म्हणजे 1 वाजतो, कारण बस आहे त्या खूप लेट असतात. आणि आल्यानंतर मग इतका कंटाळा येतो की म्हणजे बाकीचं घरातलं काहीच काम शिल्लक राहिलं तर ते पुन्हा येऊन मग बाहेरून येऊन करायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो. तर त्यामुळे बाहेर कुठेही जायचं असेल, शाळाच असं नाही, बाहेर कुठेही जायचं असेल तर सकाळचंच जायच्या आधीच जी काही कामं आहे तर ती मी उरकून घ्यायचा प्रयत्न करत असते. आणि आल्यानंतर खूप कंटाळा येतो आवरायला, तर त्यामुळे मला 11पर्यंत सगळं आवरायचं आहे. त्यामुळे तर चपाती भाजी रोज देते दोघांच्या डब्यालासुद्धा. तर आता चपाती करायला घेते, पीठ चाळून घेते. आता कणिक तरी मळून घेतली, तोपर्यंत कुकर लावून घेते, कारण कणिक चांगली भिजली तर चपाती चांगल्या येतात. कारण मी जे पीठ वापरते गव्हाचं, तर ते गहू आहे ते रेशनिंगचं आहे, आणि थोडंसं विकतचं गहू त्यामध्ये मिक्स करते. पण चपाती येतात बऱ्यापैकी, पण चांगलं पीठ भिजावं लागतं. तर तोपर्यंत बाकीचं म्हणजे कुकर लावून घेते. आज मी करणार आहे मुगाची उसळ. तर सकाळचं कसं असते, घाई गडबड असते, डबे असतात आणि सकाळचं लवकर आवरायचं असतं. तर त्यामुळे सकाळचं मी जास्त वेळ लागल्याच्या भाज्या करतच नाही. जसं की पालेभाज्या किंवा ग्रेव्हीची भाजी असते, मसाला वगैरे घालून करायची असते ती, अशा भाज्या मी सकाळी शक्यतो करत नाही. अगदी म्हणजे पटकन होतील अशा कापून, फळभाजी कुठली तरी कापून पटकन करता येईल अशी, किंवा मोड आलेल्या भाज्या अशा मी सकाळच्या करायला घेते. आणि सकाळचं म्हणजे लवकर होतं भाज्या अशा करायला घेतलं तर. पालेभाज्या वगैरे असतील तर संध्याकाळचं करते. तर आता मला मुगाची भाजी करायची, मूग लावले आणि रात्रीचा भात शिल्लक होता तर तो सुद्धा डबा ठेवला, आणि अशी 3 भांडी बसतात फक्त. आत्ता एक ताजा भात लावला मुलांसाठी, आणि रात्रीचा एक शिळा तो एक डबा ठेवला, आणि मध्ये मूग ठेवले. त्याचा पूर्णचा कुकर फुल झाला आहे. आणि मला बटाटे पण लावायचे आहेत कुकरला, म्हणजे मुगाच्या उसळमध्ये बटाटे उकडून घातले की छान लागते भाजी, तर ते घालायचं आहे. आणि ॲडजस्ट करून मलाही घालावं लागणार आहे. मधल्या साईडला कुकरमध्ये जागा राहते, तर तिथे बटाटे ॲडजस्ट करून घालते, म्हणजे ते पण एकसाथ शिजून जातात. कुकर लावून झाला, आणि आता पाणी ठेवते प्यायला, म्हणजे कोमट पाणी सकाळचं पिते मी रोज. तर त्यासाठी सकाळचं माझं रुटीन असतं ते म्हणजे उठल्या माझा जो वेळ असतो पहिला, तर तो स्वतःसाठी असतो. म्हणजे स्वतःसाठी पाणी गरम करून घेणं, एक्सरसाइज, योगा असं असतं. तर आता 4-5 दिवस झाले सकाळची शाळा जेव्हापासून दोघांची सुरू झाली, तर त्यापासून सकाळचं पाणी उठल्या नाही येत. उठल्या मला दोघांच्या डब्याची तयारी करावी लागते. तर आता पीठ मळून ठेवले आणि कुकरसुद्धा लावलं, तर म्हटलं की पाणी पिऊन घेऊया. आणि पाणी गरम होतं तोपर्यंत भांडी जी रात्रीची घासून ठेवलेली तर ती लावून घेऊयात. चला आता पाणी पिऊन घेते, आणि दोघं पण उठलेत, 6:45 झालेत, आणि आता अंथरूण काढून घेते. सकाळचं मला उठलं की आधी अंथरूण काढायची सवय आहे, कारण मग मुलं उठत नाही, त्यामुळे मग हे राहतं तसंच. आणि मग एकदा जेवणाला लागलं, स्वयंपाकाला लागलं की मग हे राहून जातं काढायचं, आणि मग तसंच पडतं. आणि ते बघितलं की नको वाटतं, विचित्र वाटतं. आणि मग उठलं की अंथरूण काढून ठेवलं ना की जो सगळा आळस असतो तर तो सगळा निघून जातो. तर त्या अंथरुणाकडे बघत राहिलं की आळस येत राहतो. तर त्यामुळे उठलं की आधी मी अंथरूण काढायची सवय मला आहे. पण मुलं झोपलेली असतं, त्यामुळे मग मुलं उठल्यानंतर मी काढते.
तर म्हटलं ती हे काढून ठेवूया, नंतर मग एकदा स्वयंपाकाला लागलं की मग याच्याकडे हात लागत नाही. आता चपाती करायला घेते, म्हणजे चपातीचं पीठ मळून एक 10-15 मिनटं झाली आणि छान आता पीठ भिजलेलं आहे. या वाडग्यामध्ये पीठ आहे तर पटकन मळून होतं. आधी मी परातीमध्ये मळायचे, पण तेव्हा खूप वेळ लागायचा, की जेव्हा केव्हा आपण पसरट भांड्यामध्ये मळायला घेतो तेव्हा ते भांडं जे असतं ते आकाराने मोठं असतं, त्यामुळे आपल्याला मळायला वेळ लागतो. आणि त्याच तुलनेमध्ये जर आपण वाडग्यामध्ये मळायला गेलो ना की पटकन मळून होतं, पटकन त्याचा गोळा जो आहे तो पटकन तयार होतो, त्यामुळे पीठ आहे ते पटकन मळून होतं. आणि तर हे वाडगं मला जे आहे मुंबईमध्ये मी असताना मला हळदी कुंकूला मिळालं होतं आणि तेव्हापासून मी यामध्येच मळते आणि पटकन मळून होतं. म्हणजे वेळ जातच नाही, फार फार तर 5 मिनटं लागतात मळायला. आणि आता इथे डबे भरून घेते. श्री मला सांगत होता की मला चपातीबरोबर भाजी नको देऊ, तर तसं पण भाजी मला करायला मिळालंच नाही, कारण कुकर वेळानं झालं, कारण कुकरमध्ये जास्त कुकर भरलेला असेल, 2-3 आयटम त्यामध्ये लावलेले असतील तर वेळ होतो कुकर व्हायला. तर मला म्हणत होता की मला चपाती भाजी नको, मॅगी दे, कारण शाळेमध्ये मुलं जे आहे ते सकाळचं चपाती भाजी जास्त करून कोण आणतच नाही, कोरडा खाऊ आणतात. आणि मला पण कोरडा खाऊच दे, चपाती नको मला. कोरडा खाऊ म्हणजे बाकीचं जे फरसाण वगैरे दुकानातलं काही वस्तू हे असतात खायचे पदार्थ, तेलकट वगैरे, तर असं दे मला, चिप्स किंवा काहीतरी. पण मी मुलांना सकाळचं आम्हीसुद्धा आणि मुलांनासुद्धा आम्ही सकाळचं तेलकट वगैरे पदार्थ जे आहेत किंवा दुकानातले पदार्थ आहेत तर असले मी देतच नाही, कारण सकाळ आपलं जे खाणं असलं पाहिजे तर ते हेल्दी असलं पाहिजे, पौष्टिक असलं पाहिजे. आणि कोरडा खाऊ असं म्हटलं एकदा कधीतरी आठवड्यातून एकदा चालतं, पण एकदा दिलं की मग रोज सवय लागणार कोरडा खाऊ वगैरे न्यायची. आणि मुलं तर रोज कोरडा खाऊ आता आणायला लागले, कारण सकाळी शाळा आहे त्यामुळे. आणि मला म्हणत होता की मला पण कोरडा खाऊ दे, मॅगी करून दे किंवा तर, आणि असं मला म्हणत होता मॅगी करून दे. आणि त्याच वेळेला नेमकं डब्यामध्ये मी उघड तर मॅगी होती त्यामध्ये, तर त्याला म्हणत होते की मला तू मॅगी मागितलं आणि मॅगीच दिसली बरोबर. तर म्हटलं नाही, सकाळचं मॅगी वगैरे काहीच खायचं नाही, चपाती भाजीच खायची, बाकी दुसरं काहीच पदार्थ खायचे नाही, बाकीचे जे आणतात ते आणून देत, पण आपण व्यवस्थित खाणं आपलं असलं पाहिजे. तर त्यामुळे त्याला म्हणत होते की चपातीबरोबर तुला मी दुसरं काय देऊ, कारण त्याला काकवी नको होती. प्रेमला मी चपातीने काकवी दिली आणि त्याला मग तूप साखर लावून देते म्हटलं, कारण त्याला तूप साखर आवडते, खातो तूप साखर, तर मग त्याला तूप साखर दिली. तर दोघांपुरत्या चपात्या आधी केल्या आणि म्हटलं 7 वाजलेले, तर दोघांना डबे दिले की मग नंतर निवांत करत बसायचं. तर दोघांना आधी चपात्या करून दिल्या आणि डबे भरून दिली आणि दोघंसुद्धा गेल्यानंतर बाकीचं चपाती वगैरे आहे ते सगळं करून घेतलं, भाजी करून घेतली आणि डायरेक्ट तुम्हाला मी आता माझं आवरल्यानंतर भेटते. तर चपाती झाल्यानंतर मी लगेच हा पोळपाट जो आहे तो धुवून ठेवते, कारण त्याच्यावरती मी कांदा टोमॅटो काय असतं त्याच्यावर चिरत असते. माझ्याकडे चॉपिंग बोर्ड नाही आहे, तर त्यामुळे चॉपिंग बोर्ड माझ्याकडे होता पण तो प्लास्टिकचा होता. आणि नंतर मला कळालं की प्लास्टिक चॉपिंग बोर्ड जे आहे तर ते वापरायचं नसतं. थोडं प्रमाणामध्ये प्लास्टिक जे आहे ते आपल्या पोटामध्ये जातं, चिरेल तसं भाज्या किंवा काही आपण चिरू त्याच्यावर, तर त्याप्रमाणे. तर तेव्हापासून मग बंद केलं मी प्लास्टिक चॉपिंग बोर्ड घ्यायचं. आणि आता पोळपाटावरच चिरते, पण आता मला चॉपिंग बोर्ड लाकडी किंवा स्टीलचा घ्यायचा आहे, तर बघू आता कधी होत आहे. तर आता हे पोळपाट धुवून ठेवला आणि बाकीचं मग आता आवरून घेते, सगळं कचरा पुसून घेतला आणि मला जायचं आहे शाळेतून आणायला. 10:30 वाजता, 11ची शाळा आहे, 11:30ला सुटत होती आधी, पण आता टायमिंग चेंज झाली, 11 वाजता केली. 10:30 वाजता मला निघावं लागतं, 11ला शाळा सुटते दोघांची. आणि त्यानंतर बस जे आहे ते लवकर भेटतच नाहीत, खूप वेळ लागतो बससाठी. आणि शाळा सुटल्यानंतर मग श्रीला वडापाव हवा, मग तिथे वडापाव त्यांना दोघांना दिला खायला. आणि मग तिथे जवळपास भाजी मंडई आहे, तर भाजी मंडईमध्ये भाजी पण घेतली बऱ्यापैकी. आणि मग त्यामध्ये बराच वेळ माझा गेला, म्हणजे त्यामध्ये अर्धा-पाऊण तास तर गेला. आणि त्यानंतर मग बस भेटायला खूप वेळ लागला, तर घरी येईपर्यंत आम्हाला 1-1:15 वाजला. आणि आता फक्त भांडी फक्त राहिली घासायची. सकाळी जायच्या आधी किचन ओटा पुसून घेतला होता आणि भांडी फक्त घासायची राहिलेली, कारण भांडी जास्त सकाळची नसतात, नाश्त्याची चहाची वगैरे इतकीच भांडी असतात. आणि मग बाकीचं मी कपडे वगैरे एवढे धुवून घेते, म्हणजे जी मोठी कामं आहेत ती आधी करून घेते आणि छोटी कामं असली ते नंतर ठेवते. एकतर येऊन मग करायचं म्हणलं कंटाळा येतो आणि येऊन कपडे वगैरे धुवायचं म्हणून तर खूप कंटाळा येतो, तर त्यामुळे सकाळचे आधी कपडे धुवून घेतले. आणि भांडी पण माझी झाली असती घासून, पण बाकीच गोष्टीमध्ये माझा वेळ गेला, तर त्यामुळे मग भांडी राहिली घासायची. आणि आल्यानंतर मग घासायला इतका जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिट लागतात भांडी घासायला. तर भांडी घासत होते मी इथं आणि प्रेमला सांगत होते की बाकीचे भाज्या जे आहेत तर ते काढून ठेव.
तर या सीझनची पहिली द्राक्ष घेतली. प्रेमीला द्राक्ष खूप आवडतात, तर द्राक्ष घेतली आणि गाजरसुद्धा घेतली आणि कलिंगड पण घेतलं आणि बाकीच्या मग भाज्या, मेथीची भाजी वगैरे घेतली आणि जेवण वगैरे झाली आमची. आणि त्यानंतर मग आईस्क्रीम हवं असतं श्रीला. आता गरमी सुरू झाली तर आईस्क्रीम रोज चालू केलं आहे की रोज आईस्क्रीम हवं असतं म्हणून. आणि गरमीचं काय, थंडीमध्ये सुद्धा ह्याचं रोज आईस्क्रीम म्हणजे मागायचाच संध्याकाळचं रोज. तर आता जेवण झालं, आईस्क्रीम झालं आणि आता दोघांना मी अभ्यासाला बसवलं होतं. तर दोघांनी मलाच बसवलं त्यांचं काम करण्यासाठी. तर मम्मी आम्हाला क्राफ्टचं म्हणजे त्यांनी यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला होता, पेपरपासून बंदूक कशी बनवायची. तर ते आम्हाला दाखव जरा बनवून, कसं म्हणजे आम्हाला शिकव जरा कसं बनवायचं ते. तर त्यासाठी मला दोघांनी बसवून घेतलं आणि अभ्यास राहायला बाजूला आणि यांचंच काम करत बसले मी. कधी कधी आपणही मुलांना वेळ द्यावा लागतो. मुलांना काय आवडतं, मुलांच्या मनात काय आहे, तर हे आपणही त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि फक्त अभ्यास करून चालत नाही. आणि तसं अभ्यासाचं प्रेशर आम्ही दोघं त्यांना देतच नाही. त्यांना त्यांच्या कलेनुसार आम्ही त्यांचा अभ्यास घेत असतो, जास्त प्रेशर नाही देत. मुलं फक्त अभ्यासामध्येच हुशार असून चालत नाही, तर बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा मुलं हुशार असू शकतात आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांनी हुशार असलंच पाहिजे. बाकीच्या गोष्टीमध्ये मुलांचं मन रमलंच पाहिजे. त्यासाठी आपणही पुढाकार घेतला पाहिजे, आपणही असा वेळ दिला पाहिजे मुलांना. फक्त अभ्यास करूनच मुलांचं म्हणजे मन कसं होतं की जबरदस्ती करूनसुद्धा मुलं कधी अभ्यास करत नाहीत आणि त्यांच्या मनाप्रमाणे पण आपल्याला वागावं लागतं. त्यामुळे मी कधी मुलांना अभ्यासाचं प्रेशर वगैरे देतच नाही. त्यांच्या कलेनुसार त्यांचा अभ्यास मी घेत असते. शाळेमध्ये काय दिलं आहे तर तेवढाच मी घेत असते. बाकी जास्तचा अभ्यास म्हणजे एवढं करायलाच पाहिजे किंवा पेपरमध्ये तुम्हाला एवढे मार्क पडायलाच पाहिजे असं कधीही मुलांवरती बर्डन मी देत नाही. फक्त अभ्यास मुलांना अभ्यासाचं प्रेशर देऊन मुलं दबली जातात आणि मुलांच्या मनातल्या भावना ज्या आहेत तर त्या व्यक्त करायला शिकत नाहीत. तर अशी बरीच उदाहरणं मी बघितलेली आहेत आणि त्याच गोष्टी मी शक्यतो माझ्या मुलांबाबतीत करत नाही. श्री आहे तर तो मनानं अगदी उथळ आहे. म्हणजे त्याला काय हवं काय नको ते अगदी मोकळेपणानं सांगतो, मोकळेपणानं बोलतो, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. पण प्रेम आहे तर अजिबात म्हणजे कधीच म्हणजे मनामध्ये जे काय असेल ते सांगायला बघत नाही, मनामध्येच ठेवतो. तर त्यामुळे माझं लक्ष असतं बऱ्यापैकी मुलांकडे की काय हवं काय नको. आणि त्याला आता मी बऱ्यापैकी मन मोकळं करायला शिकवते आणि त्याच्या मनामध्ये काय आहे काय नाही तर ते जाणून घ्यायचा प्रयत्न मी करते. आणि आपण प्रत्येक पालकांनीच मुलांच्या मनामधलं जाणून घेणं पण महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण मुलांचं मन आहे ते एकदम कोऱ्या पाटीसारखं असतं. लहानपणी त्यांच्या मनावरती जे आपण करू, जे आपण लिहू तेच त्यांच्या पुढे आयुष्यभर राहतं. तर त्यामुळे मुलांना आपण समजून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घेणं पण महत्त्वाचं आहे. फक्त आपलंच म्हणजे अभ्यासच एवढंच करून घेणं मुलांकडून हे फक्त महत्त्वाचं नाही आहे. त्यांच्या मनामध्ये काय आहे हे त्यांची कला कुठे आहे, त्यांना काय आवडतं हे पण करणं म्हणजे जाणून घेणं आणि आपण ओळखून ते त्यांच्याकडून करून घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि ते मी माझ्या मुलांबाबतीत बऱ्यापैकी करते. मुलांसोबत वेळ कसा जातो कळत नाही. संध्याकाळचे 5:30 वाजले
आणि मग एकीकडेच मी चहा ठेवला, तोवर पाणी आलं. पाण्याची एक टायमिंग नसते, एक दिवस आड करून पाणी येतं, कधी 5:30ला येतं, कधी 9ला येतं. तर आता पाणी आधी म्हणलं चहा पिऊन घेऊया, टाकीमध्ये पाणी सोडलं होतं आणि मग चहा पिऊन घेऊन मग आता प्यायचं पाणी भरून घेते. मडकं घासायला काढले. 4 दिवसातून एकदा मडकं मी घासायला काढते, कारण मडक्याच्या तळाशी बुळबुळीतपणा येतो. तर 4 दिवसातून एकदा मडकं घासायला काढते पाणी आणल्या वेळेला. तर आता मडकं घासून घेते. आणि मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मडकं किंवा मातीची भांडी असतात तर ते साबणाने घासू नये, पिठाने किंवा लिंबू आणि मिठाने घासावं. तर मी असा व्हिडिओ बघितला होता. तर आधी मी साबणाने घासायचे, पण आता तो व्हिडिओ बघितल्यापासून लिंबू आणि मिठापासून मी घासते मडकं प्रत्येक वेळेला. आता मीठ आणि लिंबू त्याने घासणार आहे मडकं. तर आम्हाला मडक्यातलं पाणी आवडतं आणि फ्रीज तर नाहीच आहे, पण मडक्यातलं पाणी आम्हाला आवडतं. फ्रीज असते किंवा नसते, आम्ही मडक्यातलं पाणी आम्ही पितो कायम. कारण फ्रीजचं पाणी जे आहे ते बाधतं. फ्रीजचं पाणी पिणं चांगलं नाहीच खरं तर, आणि मडक्यातलं पाणी चांगलं प्यायला. कारण मडक्याच्या पाण्याने जी तृप्ती मिळते तर ती फ्रीजच्या पाण्याने मिळत नाही. फक्त फ्रीजचं पाणी जे आहे तर ते फक्त स्पर्शाला फक्त थंड असतं, बाकी त्यामध्ये कुठलीही चव नसते. आणि जी तृप्ती मिळते मडक्याचं पाणी पिल्यानंतर तर ती तृप्ती फ्रीजचं पाणी पिल्यानंतर मिळत नाही आणि आपला आत्मा थंड होत नाही. त्यामुळे आम्ही मडक्यातलंच पाणी पितो कायम. उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, थंडीमध्ये सुद्धा मडकं जे आहे ते कायम भरलेलं असायचं. फक्त उन्हाळ्यामध्येच नाही तर थंडीमध्ये सुद्धा कायम मडकं आहे ते भरूनच ठेवत होतो आम्ही. कारण जी चव मडक्यातल्या पाण्याला आहे तर ती कुठल्याच पाण्याला नाही. तर चला आता इथे मडकं मी घासून घेते आणि पाणी आहे तर ते भरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. चला आता पाणी भरून झालं, महत्त्वाचं काम आहे ते झालं, कारण पाणी आधी पाहिजे. तर आता मी जेवण करायला सुरुवात करते आणि आधी गाजर हलवा करायला घेते. कारण आता गाजरं आणले तर लगेच मी गाजर हलवा करते. कारण गाजरं जी आहेत तर ती फ्रीजमध्ये राहतात बऱ्यापैकी, पण फ्रीज नसल्यामुळे गाजरं म्हणजे भाजी कुठली असते किंवा गाजरं असते मऊ पडतात आणि बिलबिल होतात आणि त्यामुळे किसायला पण येत नाही. तर लगेच मग गाजरं आणली की लगेच मी करून घेते आणि प्रेमलासुद्धा आवडतो. तर म्हणलं की आज करूयात गाजर हलवा. गाजर हलव्याची रेसिपी तर प्रत्येकाला माहीत असतेच, काही नाही, साधीशी रेसिपी आपण जशी नेहमी करतो तशीच करते मी. फक्त त्यामध्ये मी खवा वगैरे काय असं अन्नाच्या भानगडीत पडत नाही, साधं सिंपल असं गाजर हलवा करते. तूप घातलं, त्यामध्ये मनुके घातले, ड्रायफ्रूट्स वगैरे काही नव्हते घरामध्ये, तर फक्त चारोळे होते तर ते घातले तुपामध्ये, छान परतलं, त्यामध्ये किस घातला आणि चांगलं परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये साखर, दूध आणि आपली वेलची पूड आहे तर ती घातली आणि थोडंसं झाकून ठेवलं. असं साधा सिंपल गाजर हलवा आम्हाला आवडतो. तर आता हलवा झाला आणि भाजी करायची होती. तर म्हटलं भाजी काय करायची, तर म्हटलं पिठलं करूया, कारण बरेच दिवस झालं पिठलं केलं नव्हतं. तर पिठलं मला लसूण आणि आलं घालून, म्हणजे जी वडी आपण करतो ना बेसनची, तर त्या पद्धतीने मला पिठलं आवडतं. तर इथं तेल घातलं, थोडक्यात रेसिपी शेअर करते. तेल घातलं आणि मी एका भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर आणि मिरची एवढं वाटून घेतलं आणि तेलामध्ये आता तेल तापलं की ते जे आपण वाटलेलं आहे लसूण वगैरे तर ते घालायचं. त्याआधी थोडंसं जिरं आणि मोहरी घातली होती आणि त्यामध्ये मग हे वाटलेलं जे आहे लसूणचं मिश्रण तर ते घातलं. त्यात थोडीशी हळद घातली आणि छान असं परतून घेतलं. तोवर इकडे मी एका बाऊलमध्ये बेसन घेते आणि पाणी घालून त्याची पेस्ट केली पातळसर. हे मी पहिल्यांदाच करते अशा पद्धतीचं, नाही तर आमच्या गावाकडे म्हणजे माझी मम्मी जी आहे ती मोस्टली गावाकडच्या पद्धतीने करते. म्हणजे पाणी जे आहे ते उकळायचं फोडणी वगैरे घालून आणि पाणी उकळल्यानंतर हातानेच पीठ आहे ते भुरभुरायचं आणि एका हाताने चमच्याने हलवत राहायचं कंटिन्यू आणि ते पीठ टाकत राहायचं. जोपर्यंत पीठ टाकतो तोपर्यंत ते हलवत राहायचं. अशा पद्धतीने मी आतापर्यंत करत होते. तर मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की अशा पद्धतीने म्हणजे पाणी जे आहे फोडणी घातल्यानंतर बेसनमध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करून ती अशी डिरेक्टली फोडणीमध्ये ओततात आणि तशीसुद्धा छान होते. तर म्हटलं की त्या पद्धतीने आपण करून बघूया, म्हणून आता हे पहिल्यांदाच मी त्या पद्धतीने करते आणि छान झालं होतं पिठलं. पहिल्यांदाच या पद्धतीने केलं होतं पण छान झालं होतं. तर चला आता बाकीचं स्वयंपाक वगैरे करून घेते, भाकरी वगैरे करून घेते आणि आजचा व्लॉग इथेच एंड करते. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.